कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी किती रंग त्यांचे किती गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का। कधी कधी घराबाहेर पडल्यावर जोरदार पाऊस पडत असतो पण थोडे पुढे गेले की चक्क ऊन असते। आकाशात कधी कधी काळे ढग असतात कधी कधी पांढरे ढग असतात। असं का बरं? या गाण्यातला भोलानाथ खरंच पाऊस पडेल की नाही असे सांगतो का? धुके पडते म्हणजे काय असतं? ते काय ढग असतात का? माझ्या मैत्रिणी छत्र्या घेऊन येतात कारण की हवामान खात्याने सांगितले असते की भरपूर पाऊस पडत असते पण पाऊसच पडत नाही। असं का होतं? असा कसा त्यांचा अंदाज चुकतो? नमस्कार, मी सलील कुलकर्णी। आजच्या मधली सुट्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत। छोट्या छोट्या मुलांकडनं ऐकलं की सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का आणि भोलानाथ मान हलवतो हो हो नाही नाही। पण हा नुसता अंदाज नसतो। भोलानाथचा अंदाज असला तरी एक असं खातं आपल्याकडे आहे जो याचा परफेक्ट अंदाज देतात। मला तर हे सगळं ना असं भविष्य सांगितल्यासारखं वाटतं पण याच्या मागे खूप मोठं शास्त्र आहे, खूप अभ्यास आहे। त्यामुळे आज या मुलांबरोबर गप्पा मारायला मी आलेलो आहे पुण्याच्या वेधशाळेमध्ये। बघूया या वेधशाळेत ही मुलं काय काय धमाल करतात आणि आपल्याला सगळ्यांना काय काय शिकायला मिळतं। या ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा। पैसा खोटा झाला आणि मडकं वाहून गेलं। पण आपण पाऊस कसा मोजतो माहितीये की छत्री न्यायची का रेनकोट घालून जायचं का घराच्या बाहेर जायलाच नको असा आपला क्रायटेरिया असतो की थोडा पाऊस आहे का खूप पाऊस आहे का सॉलिड पाऊस आहे। पण पाऊस मोजतात त्याचा एक अभ्यास असतो आणि तो आपल्यासारखा नसतो की रेनकोट घालायचा का छत्री घ्यायची, त्याच्या पलीकडे अभ्यास करतात। आणि म्हणून आज आपल्याकडे डॉक्टर पडगलवार आपल्याला सांगणार आहेत आपल्या सगळ्या छोट्या मित्रांना की पाऊस कसा मोजतात। हे रेन गेज आहे। या रेन गेजमुळे पाऊस पर्जन्य मोजल्या जातं। आता मोजताना काय होतं, पाऊस पडायला हे एक इतकं बकेट आहे, ह्याच्यातून पाऊस पडला जातं। पाऊस सगळीकडे पडतो पण ह्या बकेटमध्ये या इतक्या एरियात जो पाऊस पडतो तो सरळ आतमध्ये इकडे येऊन येतो। पण हे एकदम मोकळ्यावर ठेवतात का उघड्यावर ठेवतात आणि त्या मोकळ्या भागातून हे कंटेनरमधून हे पाणी ह्याच्यात येतं। पाणी जितकं जितकं जास्त व्हॉल्यूममध्ये येईल तितकं तितकं ह्याचं स्पिंडल वाढत जातं आणि त्याप्रमाणे त्या एका तासाला किती पाऊस पडलं हे याच्यातून मोजू शकतो आपण। तो ग्राफ ह्याच्यावर काढला जातो म्हणजे हा ग्राफ ह्याच्यावर काढला जातो। तो पाऊस कसा पडला हे तुम्हाला दाखवण्याकरता मी इथून सरळ जो पाऊस पडलेला आहे तो ग्राफ सरळ मी घेऊन येतोय तुमच्याकडे। आता इथं पूर्ण दिवसाची रेकॉर्डिंग आहे ह्याच्यात सर आणि हे फर्स्ट 10 सेंटीमीटर mm। देन ही जी लाईन आहे पूर्ण तासाची लाईन आहे 24 तासाची आणि इथून बघा 2 mm 4 mm 6 mm 8 mm आणि 10 mm। एकदा 10 mm चा पाऊस गेला की स्पिंडल परत खाली येतं, परत 10 mm ला वर जातं, परत 10 mm ला खाली येतं। आपण काय इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो किंवा ह्युमन एरर? इन्स्ट्रुमेंटल एरर काही नाही ह्याच्यात, कारण तो स्पिंडल वर जातो आणि खाली येतो। तेवढ्या वेळात तो 10 ml रेनफॉल कलेक्ट व्हायला वेळ लागतो, तितक्या वेळात ते सेट होऊन जातं आणि काही एरर नसतं ह्याच्यात। आणि हे पूर्ण कॅलिब्रेशन या ऑफिसमध्ये केलं जातं, त्याच्यानंतर सर्टिफिकेट देऊन हे इन्स्ट्रुमेंट बाहेर पाठवल्या जातात। घराच्या गच्चीवर आपण पाऊस कसा मोजू शकतो? गच्चीवर रेन गेज ठेवता येत नाही कारण त्याला काही नियम आहेत, त्या नियमात ते बसत नाही। म्हणून WMO क्रायटेरियाप्रमाणे हे ओपन स्पेसमध्येच ठेवावं लागेल। WMO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन। म्हणजे जसं ब्लड प्रेशरचं मशीन बाजारात कुठेही मिळतं पण ते आपण घरी नेऊन आपापलं ब्लड प्रेशर मोजायचं नसतं कारण ते डॉक्टरांनाच माहिती असतं ते कसं मोजायचं, कधी मोजायचं।
तसंच हे पावसाचं आहे की ज्यांना या मशीनविषयी माहिती आहे, ज्यांना अभ्यास केलेला आहे तेच ते मोजू शकतात, तसं तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून आज फार छान माहिती मिळाली. माणसाला एकूणच भविष्य ऐकायला, अंदाज ऐकायला खूप आवडतं. म्हणजे आपल्याला नुसतं कोणी म्हटलं ना की अरे तुझी पत्रिका किंवा तुझा हात, की आपण लगेच सरसावतो की हां सांग सांग सांग. पण अशी काही माणसं असतात, अशी काही खाती असतात जी आपल्या सगळ्या वातावरणाचंच भविष्य सांगतात की पाऊस पडणार आहे का, टेम्परेचर किती असेल, कुठे काय घडेल आकाशामध्ये आणि जमिनीवर, हे सांगणारं डिपार्टमेंट हे वेदर डिपार्टमेंट. आणि तिथे सगळे जे फोरकास्ट करतात, जे आपण टीव्हीवर रोज बघतो आणि आपल्या गावावर ढग दिसलं की ठरवतो की मग ट्रिप कॅन्सल करूया किंवा मुद्दाम ट्रिपला जाऊया, ते श्री मकरंद मांडे आपल्याबरोबर आहेत. तर मकरंदजी, आम्हाला प्लीज सांगा की हे जे आम्ही रोज टीव्हीवर बघतो हे नक्की तुम्ही कसं करता? पूर्ण जगामध्ये जितकी शहरं आहेत किंवा शहरांव्यतिरिक्तही काही ठिकाणी आमच्या छोट्या छोट्या ऑब्झर्वेटरीज असतात. त्या ऑब्झर्वेटरीज काय करतात, तर त्या शहराचं एका वेळेसचं जे तापमान आहे, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेचा दाब, त्याच्यानंतर पाऊस पडत असेल तर तिथलं आत्ताचं वेदर काय, म्हणजे तिथलं आत्ताचं हवामान काय, ह्या सगळ्यांची नोंद केली जाते. आणि मग ती केलेली नोंद जी आहे ती दिल्लीच्या आमच्या ऑफिसला जाते, तिथून ती आम्हाला कम्युनिकेट होते. आणि मग त्या प्रत्येक शहराचं जे हवामान आहे ते एका भारताच्या नकाशावर आम्ही ते प्लॉट करतो, म्हणजे ते नोंदवतो. आणि नोंदवल्यानंतर त्याच्यावर आम्ही त्याच्यावरून आम्हाला कळतं की कमी दाबाचं क्षेत्र कुठे आहे, जास्त दाबाचं क्षेत्र कुठे आहे. आणि मग साहजिकच एकदा ते कळलं की मग कुठे पाऊस पडेल आणि कुठे तापमान जास्त असेल, कमी असेल, हे आपण लोकांना म्हणजे आम्ही नुसतं एवढं तसं ऐकतो की कुठल्या तरी उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे इकडे पाऊस पडला वगैरे, हे असं ऐकून माहिती आहे. साधारण जिथे कमी दाबाचा पट्टा असतो तिथे पाऊस पडतो, पण त्यालाही बाकीच्याही काही गरजा असतात त्या पूर्ण व्हाव्या लागतात. हवामानाचा अंदाज का चुकतो? आपण विषुववृत्ताच्या खूप जवळ आहोत आणि आपला उष्णकटिबंधीय प्रदेशात आपला देश येतो. आणि त्याच्यामुळे इथल्या ज्या हवामानाच्या घडामोडी असतात त्या खूप गुंतागुंतीच्या असतात आणि त्याचा अंदाज देणं थोडंसं अवघड आहे. युरोपमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये त्या मानाने हवा स्थिर झालेली असते आणि त्याच्यामुळे तिथला अंदाज देणं तुलनेने सोपं असतं. पण आपल्या इथे ते तसा अंदाज देणं तुलनेने खूपच अवघड आहे. आणि तरीही आम्ही 70 ते 75% अंदाज बरोबर देतो. अगदी 25% अंदाज आमचे चुकतात. इथं वेदर डिपार्टमेंटमध्ये कुठली कुठली कामं चालतात? इथे वेदर डिपार्टमेंटमध्ये मुख्यतः हवामानाचा अंदाज देण्याचं काम केलं जातं. इथे हा जो चार्ट दिसतोय, हा चार्ट सुद्धा आमच्या कामाचा एक भाग आहे. हे बघा, हा भारत दिसतोय ना तुम्हाला, हा भारत आहे. आणि या भारताच्या इथे हा जो अरबी समुद्र आहे तिथे इथे दिसतंय बघा, एच लिहिलेलं आहे की नाही, म्हणजे हाय प्रेशर, म्हणजे जास्त दाबाचं क्षेत्र इथे निर्माण झालेलं आहे. आणि हे जे छोटे छोटे दिसत आहेत की नाही, हे कमी दाबाचे क्षेत्र आहेत. आता काय होतं, जास्त दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वारी वाहतात आणि ती वाहत असताना इथे समुद्र असल्यामुळे इथलं बाष्प ते आपल्या जमिनीवर घेऊन येतात आणि मग पाऊस पडतो. आणि हे सगळं आम्ही अभ्यास करतो आणि मग त्याच्यावरून आम्ही अंदाज देतो. याच्या आधीचा जो आपण तक्ता बघितला, याच्यामध्ये जमिनीवर घडणाऱ्या घडामोडी इथे नोंद केल्या गेलेल्या आहेत. तसंच वरच्या हवेमध्ये ज्या घडामोडी होतात तिथल्या हवेचा दाब आणि वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा, हे सगळं आपल्याला या तक्त्यावरून कळतं. हे वेगवेगळ्या जमिनीपासून उंचावर, वेगवेगळ्या उंचीवर काय काय घडामोडी घडतायत ते या तक्त्यावरून आपल्याला कळतं. आणि हे बघा, हे उपग्रहावरून घेतलेलं चित्र आहे. इथं आपल्याला हा भारत दिसतोय, आहे की नाही. आणि भारताच्या अवतीभोवती जिथे समुद्र आहे, हा बंगालचा उपसागर आहे, हा अरबी समुद्र आहे. आणि आता तिथे ढग जमा झालेले दिसत आहेत बघा, आहे की नाही. आता हे ढग दक्षिणेला आहेत आपल्या भारताच्या, ते हळूहळू उत्तरेला सरकतात आणि जसजसे ते उत्तरेला सरकतील तसतसा मान्सून आपल्याकडे येईल. हे सगळे जे आहेत हे मान्सूनचे ढग आहेत. एकूण माझ्या लक्षात आलं की हवामानाचं थोडंसं माणसासारखंच असतं, पण माणसा इतका तो अनिश्चित नसतो, बऱ्यापैकी निश्चित असतो. ज्या शब्दाने आपण सगळे हादरून जातो, खऱ्या अर्थाने हादरून जातो, तो शब्द बोलायलाही मला भीती वाटते. तो शब्द म्हणजे भूकंप. आपल्याला माणसाच्या पोटातलं पण कळत नाही. इथे सगळी पृथ्वी रेकॉर्ड केली जाते. मी जाधव साहेबांना विचारणार की सर इथे आम्हाला सांगा ना की हे नक्की कसं रेकॉर्ड होतं, कारण खरोखर आम्हाला कोणालाच याच्याविषयी काही माहिती नाही आणि या छोट्या मुलांच्या निमित्ताने मलाही कळेल. सर, हे ज्या वेळेला पृथ्वी थंड झाली
त्यावेळेला म्हणजे साधारण 4 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी थंड झाली. त्यानंतर त्या पृथ्वीचे 4 स्तर बनले गेले. एक पृष्ठभागाचा स्तर, कठीण खडकाचा स्तर, नंतर लाव्हारसाचा स्तर आणि आतल्या गाभ्याचा स्तर. गाभा हा कठीण आहे. पृथ्वीचा पृष्ठभागाचा स्तर आहे, त्याच्यामध्ये काही 7 प्रकारचे असे भेगा पडल्या, तुकडे झाले, 7 प्लेट्स तयार झाल्या. आणि या प्लेट्स पृथ्वीच्या पाठीवर जवळपास 72% पाणी आहे, 28% जमीन आहे. पाण्याचं प्रेशर, सूर्याची येणारी उष्णता आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरताना ह्या ज्या मोमेंट्स होतात यामुळे काही प्रेशर जनरेट होतं आणि त्या प्रेशरमुळे या 2 प्लेट एकमेकांमध्ये थोड्याशा घासतात. जसे 2 ढग वर घासल्यावर आपल्याला लाईटनिंग आणि थंडरिंग किंवा गडगडाट आणि कडकडाट, वीज आणि आवाज तयार होतं, तशाच प्रकारच्या लहरी पृथ्वीच्या पोटात 2 खडक एकमेकावर घासल्यावर तयार होतात. पण वरती 2 ढग घासल्यावर काय होतं की ताबडतोब ती उष्णता बाहेर पडते. पण पृथ्वीच्या पोटामधली निर्माण झालेली ही उष्णता तिथंच थांबून राहते, किंबहुना खडक ती शोषून घेतात. त्याची ताकद जोपर्यंत आहे शोषून घेण्याची तोपर्यंत थांबते. पण परत परत त्याच्यामध्ये ही जर घर्षणं घडत गेली तर त्यांची सहन करण्याची क्षमता संपली की ती एनर्जी जिथून ह्या भेगेचा कमकुवत भाग असेल तिथून बाहेर पडते. त्यावेळेला ते हादरे बसत बाहेर येते. एक आवाजाची आणि एक प्रकाशाची, ह्या लहरींमध्ये खूप ताकद असते. आवाजाच्या लहरीपेक्षा प्रकाशाच्या लहरीमध्ये प्रचंड म्हणजे लाईट वेव्हमध्ये खूप ताकद असते. आणि या लहरी बाहेर येताना सगळी जमीन हादरत येते, किंबहुना पृथ्वीचा पृष्ठभाग काही सेकंद, काही मिनटं जितकी ताकद असेल तेवढ्या प्रमाणात हादरतो. तो हादरणारा भाग ह्या मशीनवर रेकॉर्ड केला जातो की पृथ्वीच्या पाठीवर कुठेही ती उष्णता बाहेर आली तरी त्याचं रेकॉर्डिंग पूर्ण या ऑब्झर्वेटरीमध्ये होतं. म्हणजे जगभरात कुठेही भूकंप झाला किंवा जमिनीची काही वेगळी हालचाल झाली की इथे रेकॉर्ड होते. मग आता हे इथे जे रेकॉर्ड चाललंय तर हे सगळे नॉर्मल येते का कुठे इथलं काही आपण दाखवू शकतो? हे नॉर्मल रेकॉर्ड आहे सर. ज्या वेळेला अर्थक्वेक नसतो त्यावेळेला आपल्याला या नॉर्मल लाईन्स म्हणजे स्मॉल व्हायब्रेशन्स फक्त दिसतात. पण ज्या वेळेला अर्थक्वेक येतो त्यावेळेला हा जो कागद आहे ह्या ड्रमवर लावलेला, ही सरळ पट्टी आम्ही केलेली आहे, हा कागद असा दिसतो. त्यावेळेला हा पेन असा मूव्ह होतो. हा मॅक्सिमम येण्याचं कारण की हे बघा इथं अगोदर अर्थक्वेक आलेला तुम्हाला दिसतो की ह्याच्यात पेन हल्लेला आहे. पण इथे काय आता झाले झालेला आहे तो अर्थक्वेक. साधारण तुम्हाला सांगतो 1, 2, 3 आपल्या नॉर्थ ईस्ट इंडियाच्या बाजूला हा अर्थक्वेक गेलेला आहे. हा इथून 3 मिनिटाचं अंतर आहे, साधारण 3 ते 3.5 मिनिटाचं. म्हणजे आसामच्या पलीकडं कुठंतरी बॉर्डर रिजनमध्ये तो अर्थक्वेक तिथं लहानसा होऊन गेलेला आहे. अच्छा, असे लहान सहान खूप वेळा दिवसाला सर साधारण पृथ्वीच्या पाठीवर 150च्या आसपास अर्थक्वेक येतात. आणि या ऑब्झर्वेटरीमध्ये आपल्या जवळपास रोज आम्ही किमान 20 तरी रेकॉर्ड करतो. बापरे, हे सगळं म्हणजे आपण अख्ख्या पृथ्वीच्या पोटातला रेकॉर्ड बघतो या कल्पनेनेच मला खूप वेगळं वाटतंय खरंच. कारण आपल्याला अंदाजच नसतो की काय प्रकारे रेकॉर्ड ठेवलं जातं. सगळ्या जगभरातलं रेकॉर्ड हे ठेवलं जातंय की कुठल्या भागामध्ये पृथ्वीच्या पोटात काय हालचाली होत आहेत. मला असं वाटतं आपण एवढीच प्रार्थना करू शकतो की ह्या रेकॉर्डवर यांनी सगळ्यांनी फार छान आपल्यावर उपकार आहेत सगळ्यांचे यांचे की इतकं बारीक लक्ष ठेवतात, आपल्याला सावध करतात. पण देवाकडे प्रार्थना करूया की यांच्या रेकॉर्डवर कायम नॉर्मलच ग्राफ राहावा, कधी मोठ्या रेषा येऊच नाहीत. मधली सुट्टी मधली सुट्टी. आमच्या मधली सुट्टीतले रत्न लोकांना खूप आवडलेत. लोक म्हणतात की त्या काही काही रत्नांना आम्हाला परत भेटायचं आहे. त्यांना परत कसं भेटता येईल आपण बघूया. पण आज मात्र आपण काही नवीन रत्नांना भेटणार आहोत. आपली पहिली रत्न आहे माझी छोटीशी मैत्रीण वै म्हणजे वैदेही वैद्य. हाय, कशी आहेस तू? बरी आणि छान आहे. बरी आहेस का छान आहेस? बरी आहे. का ग बरी आहेस? एवढी सुट्टी चालली आहे, आता सुट्टी संपत आली आहे म्हणून तू छानशी बरी झाली आहेस का? नाही. मला एक सांग, सुट्टी सगळ्यात मजा कशाला आली तुला? खेळण्यात. काय खेळलीस? लपाछपी. लपाछपी आणि विषामृत, पकडापकडी. खूप खेळ खेळलीस? बरं तू मला एक सांग, आज आपण कुठे आलोय? वेदना शाळेत. वेदना वेदना शाळा असं म्हणते ती. वेदना शाळा नाही, वेधशाळा. काय? वेधशाळा. मोठी झाल्यावर कोण होणार आहेस तू? शिक्षिका. ठरलेलं तुझं? एवढं कॉन्फिडेंटली? शिक्षिका. मधली सुट्टीसाठी ही पहिली अशी व्यक्ती आहे जिला मोठं होऊन शिक्षिका व्हायचं. का ग? मला शिक्षिका बनायला आवडतं.
आवडेल. आवडेल तुला? कुठला विषय शिकवशील तू? गणित. तुला गणिताची टीचर व्हायचं, मग तुला गणित घालू एक नाही? हां. बघा, हां. एकदा एका फांदीवर 10 पक्षी बसलेले असतात. त्याच्यातल्या एका पक्षाला एक माणूस दगड मारतो, तर किती पक्षी उरतील? 9. नाही, 0. कारण एका पक्षाला दगड मारल्यावर घाबरून सगळे पक्षी नाही का उडणार? वैदेही, असं कसं गणित? तू नीट करायला पाहिजे गणित. टीचरलाच नाही आलं तर मुलांना कसं येणार ग? अजून कुठला विषय आवडतो तुला? इंग्रजी, पण इंग्रजीतलं जास्त मला नाही येत. नाही येत ना? मी तुला विचारणार नाही लगेच, ती मला जास्त येत नाही. बरं मला सांग, आता शाळा सुरू होणार, लगेच सुरू होणार पुढच्या आठवड्यात, तर मग सुट्टी आवडते का शाळा? सुट्टी. हो. हो. मग अजून एक, मी असं ऐकलंय की 1 महिना अजून वाढवणार आहेत सुट्टी, चालेल तुला? हो. हाय हाय, किती पटकन हो आलाय तिच्याकडनं. नाही, मी गंमत केली खरंच. तू जादूची कांडी वापरून तूच का नाही वाढवलीस? हा, अजून 1 मे महिना करायचा मध्ये, परत पुन्हा एकदा मे महिना, असं का नाही केलंस? पण असं तू गणिताची टीचर हो, छान गणित शिकव, कारण तुझे डोळे इतके छान आहेत, इतकी खमकी आहेस ना तू, सगळी मुलं तुझं ऐकतील नक्की. तर तुला खूप खूप शुभेच्छा. अशी छान राहा आणि गणिताची टीचर हो. आणि तू जेव्हा शाळेत टीचर होशील तेव्हा परत आपण मधली सुट्टी करूया आणि मी तिकडे येईन. ओके? आणि आता माझ्याबरोबर एक एकदम हसरी गोड प्रसन्न मुलगी, तिचं नाव आहे प्रीती जाधव. हाय प्रीती. हाय. कशी आहेस तू? बरी. का बरी? हे काय बरी आहेस? चांगली का नाही आहेस? चांगली बरी दोन्ही. सुट्टी चालू आहे, मस्त आंबे खाल्ले. गावाला गेलीस? हो. कुठल्या? कोल्हापूर. कोल्हापूरला गेलीस, मग तिकडे काय खाल्लं? पांढरा रस्सा प्यायला? नाही. मग देवीला जाऊन आली. आणि कुठे? देवीला पन्हाळ्याला गेली. नाही. मग काय केलं? नुसती जाऊन झोपलीस की काय? नाही, बागेत गेल्या. बागेत. तर मला एक सांग, तू कोण होणार आहेस मोठेपणी? काय प्लॅन आहे तुझा? कलेक्टर. कलेक्टर? हो. किती म्हणजे तू कसं करशील माहितीये? तू अशी उभी आहेस, मग सगळी माणसं आली, जा दाखवा तिकीट. नाही. ती कलेक्टर? नाही. मग कुठली कलेक्टर? कलेक्टर तिला बंगला असतो, गाडी असतो तेव्हा. कलेक्टर जिला बंगला असतो, गाडी असतो, पण काम काय करतात कलेक्टर? नाही माहिती. नाही माहिती? नाही माहिती. तू इतकी सतत हसतेस? हो. सतत? हो. मग हसण्यावर कधी बोलणी केली शाळेत की बाई शिकवतात आणि तू हसतीस? हो, नेहमी म्हणजे प्रत्येक क्लास मध्ये रिमार्क येतो, म्हणजे असं टेक्स्ट बुक मध्ये पण टॉकिंग गर्ल वगैरे असं. टॉकिंग गर्ल नाही, टॉकेटिव्ह गर्ल असं म्हणत असते. हो ना? हो. सतत हसतेस तू? हो. अशी कशी कलेक्टर चालेल? ती तिच्या ऑफिस मध्ये बसली आणि लोक म्हणतात की कलेक्टर साहेबा आमच्या इथे पाणी येत नाही, तू हसेल. असं कसं चालेल? थोडं गंभीर असायला नको कलेक्टरने? हो. मग गंभीर बसून दाखव बरं. नाही येत. नाहीच येत. पण मला सांग, सुट्टीत सगळ्यात धमाल कशाला आली तुला? कोल्हापूरला आजोबांबरोबर रात्री गेले होते, तेव्हा पाऊस आला, तर आजोबांनी मला 10 चॉकलेट घेतले. आजोबांबरोबर? आजोबा आजी म्हणजे एकदा लाड करायला लागले की त्यांना कोणी थांबवू शकत नाही. आणि मग ते की निरागस असतात तातवंडांसारखेच. पण तेव्हा पाऊस पडला? हो, कोल्हापूरला. मे महिन्यामध्ये? हो. असं कसं चालेल? मग तेव्हा आज आपण कुठे आलोय सांग? वेधशाळा. म्हणजे काय करतात ते वेधशाळेमध्ये? म्हणजे किती पाऊस पडला आज असं. आणि म्हणजे सांगतात, अंदाजाने सांगतात, म्हणजे आज पाऊस पडणार आहे. करेक्ट, व्हेरी गुड यार. तुझं लक्ष होतं सगळ्याकडे. व्हेरी गुड. तू एवढी छान हसतेस, मग तू ऍक्ट्रेस का नाही होत? हा, मला खरं डान्स करायला आवडतं. पण तुला व्हायचंय कलेक्टर? हो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार बिंदास. तुम्ही आईवर गाता, बाबांवर गाता, मग आजी आजोबांवर का नाही गात? कोणी सांगितलं तुला? तू सगळी गाणी नीट ऐक. तू माझा मी पप्पाचा ढापून फोन गाणं ऐकलंस का? हो. ते कोणाचं? आजोबांचंच आहे ना. मग तू देवाला विचारतो की माझे आजोबा मला परत पाठव. नंतर अजून एक माझं गाणं आहे माहितीये, बाबा म्हणतो हाय जॉनी, आई म्हणते शंपू, आजोबा म्हणते खंडेराव, आजी म्हणते गणपू. ते गाणं सगळ्यांवरच आहे. पण मला सगळ्यांवरचीच गाणी म्हणायला आवडतात, आई बाबा आजी आजोबा, कारण मला असं वाटतं की हे आपले सगळ्यात जवळचे असतात. पण एवढी हसरी कलेक्टर झाली ना, आपले सगळे समजा गव्हर्नमेंट मधले अधिकारी हसतमुख असतील, येणाऱ्याला म्हणतील की हा कसे आहात तुम्ही,
ते किती छान होईल. तर त्यासाठी मला असं वाटतं की असे सगळे कलेक्टर पुढे व्हायला पाहिजेत. आपल्याला खूप छान वाटेल सगळ्या ऑफिसेसमध्ये जायला. तर तू नक्की होशील कलेक्टर. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तर माझ्याबरोबर जी मुलगी आहे ना ती एकदम त्या कॅटेगरीतली जी आपल्याला बघता क्षणी कळतं की ही मुलगी अभ्यासात खूप चांगली असणार, ही वर्गात पहिल्या किंवा दुसऱ्या वाकावर बसत असणार, तिच्या निबंधाच्या वह्या नेहमी पहिल्यांनी तयार असतात, ही सुट्टीत सुद्धा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असणार. कारण तिच्या चेहऱ्यावरच असं दिसतं. तशीच ही ईशा जोशी. हाय ईशा. हाय. तू पहिली येत असशील ना? हो दिसतेच ती. आणि तुझ्या निबंधाच्या वह्या सगळ्यात तयार असतात. हो. तू कुठल्या वाकावर बसतेस? सेकंड बेंच. सेकंड बेंच. ही वेधशाळा सॉलिड आहे. सगळे अंदाज बरोबर आहेत. वेधशाळेतलं तुला सगळ्यात काय आवडलं का? तिथे ना असं हवामान आहे ना, असं तिथे वरती असं ते काहीतरी लावलेलं असतं ना, त्याने हवामान कसं कळतं हे खूप आश्चर्याचं वाटतं. आश्चर्याचं वाटतं ना. लहान मुलं म्हणजे कुतूहल. तुमच्या मनात जोपर्यंत कुतूहल आहे तोपर्यंत असं धरायला हरकत नाही की तुमच्या मनातलं लहान मूल जिवंत आहे. कारण कुतूहल संपलं ते किती कुतूहल आहे तुझ्या मनामध्ये. मला खूप छान वाटलं. अजून तुला कशाविषयी कुतूहल वाटतं? जसं तुला वाटलं की इथे कसं ओळखत असेल तसं तुला काय असून वाटतं की हे मला बघावं असं वाटतं? इथे ना असे जे मशीन्स असतात ना, आता छोटे छोटे काही काही असतात, त्याने कसं काय बरं हे असं ओळखत असतील. एकतर ते नॉर्थ आणि ईस्ट वगैरे ते असतात, ते तर कॉमन झालं, मीन्स ते आम्हाला स्कूलमध्ये पण शिकवतात. पण आहे ना आता ते आमच्या स्कूलमध्ये जे जॉग्रफीच्या बुकमध्ये जे होतं ना, दिशादर्शक वगैरे वायुदाब वगैरे सगळं यावर्षी होतं. पण आहे ना प्रत्यक्षात कधी बघायलाच मिळालं नाही. बाई नुसतं सांगायच्या असं असतं, ह्यांनी असं ओळखता येतं. तेव्हा ऐकताना खूप मजा वगैरे वाटायची की असं सगळं कसं असेल बरं हे. म्हणून तर आज मधली सुट्टीमध्ये आम्ही सगळं दाखवतोय. मग तुला आता सुट्टीचा कंटाळा आला का? मला आहे ना असं सुट्टीत असं वाटतं की शाळा हवी, बोर होतं. कारण की ना एकदा फिरून आलं की परत मम्मी म्हणते आता सुट्टीत घरी बसा, हे क्लास ते क्लास, असं बिझी ठेवते आणि खेळायला कमी वेळ असतो. मग बिझी का ठेवत असेल ऍक्टिव्हिटीज ग? तरी चांगल्या असतात, त्यामुळे त्याच्यात पण मजा येते, पण खेळायला कमी वेळ मिळतो ना. त्यामुळे असं वाटतं शाळा सुरू झाली ना, वर्गात सारखे ऑफ तास मिळतात पहिल्यांदा, मग त्यामुळे ना नुसतं खेळायला मिळतं. म्हणून फक्त शाळेचे पहिलेच दिवस असू देत, नंतर काही शिकवायला नको. किती छान आयडिया आहे. ऑफ तास म्हणलं की किती छान वाटतं ना की आपल्याला तास सुरू व्हायच्या आधी 1 मिनिट किंवा तास सुरू झाल्यावर 5 मिनिटांनी कळतं की तास ऑफ आहे. आणि मला असं वाटतं मोठेपणी नोकरीत मिळणाऱ्या इन्क्रीमेंटपेक्षा सुद्धा शाळेत मिळणारा ऑफ तास खूप मोठा असतो असं मला कायम वाटतं. तुला आत्ता कळणार नाही, मोठं झाल्यावर कळेल. तू मोठी झाल्यावर काय होणार आहेस? सध्या तरी असं आहे की मी सायंटिस्ट बनावं. सायंटिस्ट? कुठल्या विषयातली? झाडांविषयी सायंटिस्ट बनायला आवडेल. तू सायंटिस्ट झालीस की आपण तुझी परत मुलाखत घेऊ मधली सुट्टीत. ठीक आहे. नक्की? हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता माझ्याबरोबरची ताई आहे, तिचं नाव आहे गार्गी वैद्य. तू मोठेपणी कोण होणार आहेस मी ओळखू? तू बहुतेक डान्सर तरी होशील किंवा ऍक्ट्रेस तरी होशील. तुला काय वाटतं? डान्सर? शिकतेस तू कोणाकडे? नाही, असं घरीच करते गाणे. अरे पण घरीच करून कशी डान्सर होणार? तू शिकायला पाहिजे ना. लावायचा एक क्लास. हो ना, शिकायला पाहिजे. छान. तुला असा प्रश्न विचारणार आहे की तुझ्या सगळ्यात आवडती व्यक्ती कोण आहे घरातली? घरातली तर आईच. आईच ना. आणि शाळेतली सगळ्यात कुठली गोष्ट आवडते? शाळेत सर्वात जास्त मला आमच्या एक शिरसडबाई आहेत, त्या खूप आवडतात. आता बाईंची आठवण यायला लागली तुला आता शाळा बंद आहे तर? हो. हाय हाय, मधली सुट्टीमध्ये हा एक हृदयद्रावक प्रसंग माझ्या डोळ्यात पाणी आलंय की शाळा बंद झाल्यामुळे सुट्टी लागलेली आहे आणि सुट्टीत एका गोड मुलीला बाईंची आठवण येते. कधी एकदा शाळा सुरू होतीये. आता मला पण असा मूड यायला लागलाय ना, आता ते परत नवीन ड्रेस घालून शाळेत जाणारी मुलं बघितली ना तरी आपल्याला छान वाटतं. तर तुला आता या पुढच्या वर्षाला, तू तर 7वीत गेलीस ना? नाही, 5वीत. 5वीतच गेलीस तू? हो. 5वीत गेलीस तर तुला 5वीच्या वर्षाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. दोन आमच्या खूप हॉट टीचर्स होत्या. अशा म्हणजे एकदम बॉम्ब टाईप टीचर्स होत्या. एक सक्सेना मॅम होती आणि आय वॉज लाईक, मी बॉम्बेवरून पुण्याला शिफ्ट झालेले. सो शी यूज टू कॉल मी बॉम्बे गर्ल. सो मला असं वाटायचं या टीचरला मी अजिबात आवडत नाही. मधली सुट्टी, मधली सुट्टी.
आज वेधशाळेचा एपिसोड चाललाय. आपण बघितलं की अंदाज वर्तवले जातात, मग ते कधी चुकीचे ठरतात, कधी बरोबर ठरतात. तर आज माझ्याबरोबर जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीबद्दल जर शाळेत कोणी सांगितलं असतं की व्यक्ती जाऊन पुढे ढॅन अशी कामं करेल, डान्सेस करेल, अभिनय करेल, तर कदाचित तेव्हा शाळेतल्या लोकांनी विश्वास ठेवला नसता. पण त्या व्यक्तीने असं करून दाखवलंय. त्यामुळे अनेक लोकांचे अंदाज पूर्णपणे चुकवत ज्यांनी खूप सॉलिड काम केलंय अशी अमृता खानविलकर आज आहे. हाय अमृता, कशी आहेस तू? खूप छान, थँक्यू सो मच. वेलकम टू मधली सुट्टी. थँक्यू. शाळेतले दिवस असं तुला एक फ्लॅशबॅक मध्ये गेल्यावर सगळ्यात हायलाइट काय आठवतं? सगळ्यात हायलाइट म्हणजे प्रचंड शांत असणारी अशी मी, म्हणजे माझ्या तोंडून लोकांना आता ते असे खुर्चीवरनं वगैरे असे पडतील वगैरे, शक्यच नाही वगैरे असं. पण शाळेत एक 4 मैत्रिणी, माझ्या बिल्डिंग मधल्या 2 मैत्रिणी, असा आमचा एक 7 जणींचा ग्रुप, एकत्र असा नाही पण त्या चौघी आणि आम्ही, माझी बहीण धरून आम्ही चौघी, असं माझं बालपण होतं. आणि फक्त मैत्रिणी, ओनली गर्ल्स. अगदी कोएड स्कूल असून सुद्धा, कर्नाटक हायस्कूल असून सुद्धा एकही मुलगा नाही. पण आणि माझ्या मैत्रिणी पण अगदी साजेशा की हुशार अभ्यासात. मी हुशार नव्हते, अगदीच ॲव्हरेज, अंडर ॲव्हरेज म्हटलं तरी चालेल. एक गोष्ट खूप छान यायची, ड्रॉइंग. तेवढंच एक खूप फेवरेट विषय. पूर्ण आठवडाभर त्या तासाची वाट बघत असेल ड्रॉइंगचा पिरियड आला की. आणि ते दोन पिरियड्स असायचे आम्हाला तेव्हा. थर्सडेला वगैरे असायचा, मला आजही आठवतं. बाकी स्कूल वॉज नेव्हर सो हॅपनिंग. पण येस, जो काही डान्स घडला किंवा मला कळलं की हां, मला थोडंफार नाचता येतं, हे श्री गोपाळ विहारात घडलं. आणि थँक्स टू माय सिस्टर आणि माझ्या त्या दोघी मैत्रिणी, पूर्वा आणि अस्मिता, पूर्वा इनामदार, अस्मिता कुलकर्णी, तुझ्या बिल्डिंग मध्ये, हो, ज्या माझ्या बिल्डिंग मध्ये आहेत. त्यांनी माझा इतका त्रास सहन केलेला आहे, इतका त्रास सहन केलेला आहे की त्या तिघी मला डिसओन करू शकतात, एवढा. पण मला असं वाटतंय बघ, शाळेतले आणि त्या वयातले मित्रमैत्रिणी असतात ना, आपल्याला बाकी सगळं जग डिसओन करेल पण ते कधी डिसओन करत नाही, बिकॉज त्यांनी आपल्या सगळ्या गुणदोषांसकटच आपल्याशी मैत्री केली. हो, ते आहेच. कारण नंतर मे बी असं होतं ना की आपलं यश, आपली प्रसिद्धी बघून मैत्री होते. पण तेव्हा जे असतात ते तू डान्सही करायची नाहीस, तू अभिनय करायची नाहीस, फक्त आपली मैत्रीण अमृता म्हणून बघणारे जे होते. तर तू आत्ताचं नाव घेतलंस तर आपण तुझ्या मैत्रिणींना बोलूया. कारण मला खात्री आहे की त्यांनी तुला डिसओन कधीच त्या करणार नाहीत आणि त्यांच्या तोंडूनच मला हे ऐकायचं. तर आपण तुझ्या मैत्रिणींना बोलू. हाय पूर्वा. आणि दॅट्स नेहा फडके, माझी क्लासमेट होती. तर आपण पूर्वाकडनं ऐकूया, कारण तुझ्याकडनं एकही क्षण लपलेलं नाही. त्यामुळे तुला शाळेतली अमृता असं म्हटल्यावर काय हायलाइट आठवते? तर म्हणजे मी लहानपणापासून आत्तापर्यंतची अमृता बघितलेली आहे. आणि खरं सांगायचं तर लहानपणी ती जशी होती तशीच ती आजही आहे. म्हणजे ती जरी तिची प्रोफेशन और पर्सनॅलिटी बदलली आहे तरी पण ती शी इज द सेम वन. म्हणजे वन पॉईंट आय वॉन्ट टू हायलाइट, एक मोठा पॉईंट आहे. म्हणजे जरी मी शाळेत कॅप्टन असले तरी अमृता वॉज सो पंक्च्युअल. ती इतकी वेळेवर यायची रोज माझ्याकडे आणि आम्ही एकत्र जायचो. तिच्यामुळे मी वेळेत जायचे. सो आय थिंक म्हणजे ती थ्रू आउट पंक्च्युअल आहे अजूनही. चालेल दादा, मी तुम्हाला सांगते, इट्स लाईक माझी बहीण आणि अस्मिता, ती आणि म्हणजे माझी बहीण अदिती आणि अस्मिता यूज टू गो टू MIT आणि मी आणि पूर्वा यूज टू गो टू कर्नाटक हायस्कूल. अस्मिता आणि पूर्वा फर्स्ट फ्लोअरवर राहतात, मी आणि अदिती ऑब्व्हियसली एकाच घरात. सो मी पूर्वाला, अगं पूर्वा रेडी झाली का, आणि खालतून अस्मिता, अगं अदिती रेडी झाली का, असं ते कनेक्शन होतं. बरं, पूर्वाचं पण मी तुम्हाला एक सांगते की जेव्हा मी जायचे ना, अगं थंड झाली कॉफी पूर्वा, हो, पण त्याची साय आहे ना ती बाजूला काढते. मग इतकं हळूहळू करायची आणि आय यूज्ड टू लाईक पुल हर आउट की चल आता. तू कॅप्टन म्हणून राहिलीस, मेंटेन राहिलीस, ती ही वेळेवर नेलं तुला म्हणून राहिली. ऍक्च्युली ते क्रायटेरियाज वेगळे होते. पण आय वुड हॅव पर्सनली म्हणजे मी नॉमिनेट केलं असतं एक एनर्जेटिक आणि एन्थुझियास्टिक पर्सनला. तर म्हणजे दॅट इज बिकॉज ऑफ अमृता आय वॉज टोटली थ्रू आउट गुड इन माय लाईफ. पण तुमचं शाळेतल्या दिवसांमध्ये परफॉर्मन्सेस, कारण आता मी अनेक लहान मुलांना बघतो जे तू केलेले डान्सेस करून दाखवतात आणि खूप तुझी स्टाईल मारत सगळे करून दाखवतात. तू कोणाची स्टाईल मारत कुठला डान्स करायची, हा मला फार उत्सुकतेचा विषय. माधुरी दीक्षित. हो, फुल ऑन क्रेज. ट्रू, बरोबर, एकदम. सगळ्यात पहिलं म्हणजे अमृताचं, आम्ही पहिल्यांदा जेव्हा एकत्र म्हणजे सगळे बिल्डिंगमध्ये आलो तेव्हा
ॲक्च्युली दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. तिच्या करिअरच्या दृष्टीने हाऊ इट इव्हॉल्ड, की पहिल्या वर्षी गणेश उत्सव आमच्या ह्याच्यात करायचं असं ठरलं बिल्डिंगमध्ये. म्हणजे मोठी बिल्डिंग आहे, पण कसा रिस्पॉन्स येईल काय येईल माहीत नव्हतं. तर पहिल्यांदी आम्ही जो गणेश उत्सव केला तो एका पार्किंगमध्ये केला, राईट. पार्किंगमध्ये एकदम सत्र्यानी टाकून. देयर वॉज नो स्टेज नाही, काही नाही. एक माईक होता मला वाटतं. हो, एक माईक ह्याच्यावरती आम्ही डान्स केला. आणि अमृताज फर्स्ट डान्स आय रिमेंबर वॉज ब्राऊन गर्ल इन द आणि अजून एक तुझा सोलो डान्स होता तो अखिया मिलाव, माधुरी दीक्षित. म्हणजे आजही आठवतं, आय वॉज वेअरिंग दिस हिडियस कॉस्ट्युम जे माझ्या पप्पांनी शिवलेलं. सॉरी पप्पा, तुम्ही ग्रेट आहात, पण त्यांनी असा लूज सॅटिन शर्ट आणि मम्मीच्या साईजचा ओव्हरकोट जो मला इथपर्यंत झालेला असा घालून मी फुल, आणि बॉयकट असायचा तेव्हा माझा असं एवढूसा, अख्खी आम्ही लव कवी असं वगैरे केलंय माहितीये का. आणि त्याच्यानंतर माझं नाव तो एक दिवसात तो बसवला. आणि ते म्हणजे आम्हाला जस्ट कळलं की आता ही काहीतरी करणार आहे, नाचणार आहे, शी लाईक्स इट मे बी. तिने तर केला, इट वॉज गुड. म्हणजे पण तू बेंचमेट होतीस, तू बिल्डिंग आणि शाळेतली मैत्रीण, कुठेतरी ऍक्टिंग स्किल्स जाणवली होती का, की टीचर समोर किंवा तुमच्या समोर, की ही ऍक्टिंग स्किल्स नाही. डान्स आम्हाला किंवा इलोक्युशन किंवा वर्गात उभं राहून उत्तर दिलीत का? कधी नाही. प्रश्न विचारल्यावर पुढच्याच्या मागे नेव्हर. ऍक्टिंग स्किल्स कधीच नाही. म्हणजे आय वॉज क्वाईट शॉक की जेव्हा मला कळालं की ती आता हे करिअर म्हणून करणार आहे. कारण आमचा कॉन्टॅक्ट, आय थिंक वी लॉस्ट कॉन्टॅक्ट आफ्टर 10th. पाहिला क्रेडिट टू मधली सुट्टी. पण मी खरं सांगू का सलील दादा, लाईक माझ्यासाठी मोस्ट पॅशनेट आय वॉज अबाउट डान्स. कधी प्रशिक्षण मिळालं नाही डान्सचं. आणि बघा ना, म्हणजे पुण्यात असून माहिती नव्हतं की असं काही कथ्थक क्लासेस असतात किंवा आपण जाऊन शिकायचं असतं वगैरे. जेव्हा कळलं तेव्हा ऑलरेडी मी 10th पास आउट झालेले. पण जे काही मला डान्सबद्दल वाटतं किंवा माझ्यात जेवढं काही डान्सबद्दल आहे ते सगळं पॅशन श्री गोपाळ विहार आणि गणेशोत्सव. म्हणजे मी ह्या लोकांना वेड्यासारखा त्रास दिलेला आहे. पूर्वाला म्हणजे मी खरं रूप तुम्हाला पाहिजे होतं ना, म्हणजे लिटरली इतका त्रास दिला, आमची इतकी भांडणं झालेली आहेत पूर्वा आणि मी. म्हणजे इतकं रिहर्सलला येत नाही तुम्ही लोक, 2 महिने आधी रिहर्सल करायची. पण टीचर्स बद्दल कोण असं शाळेतली आठवण आहे की बाबा हे मला सतत बोर करायचे आणि हे छान होते? 2 आमच्या खूप हॉट टीचर्स होत्या. अशा म्हणजे एकदम बॉम्ब टाईप टीचर्स होत्या. एक सक्सेना मॅम होती आणि आय वॉज लाईक, मी बॉम्बेवरून पुण्याला शिफ्ट झालेले. सो शी यूज टू कॉल मी बॉम्बे गर्ल कंटिन्युअसली. आणि तेव्हा ते अलिशा जिनायचं एक ते म्युझिक व्हिडिओ आलेला बघा, बॉम्बे गर्ल. सो तेव्हा तो खूप हाईप्ड होता. सो मला असं वाटायचं या टीचरला मी अजिबात आवडत नाही, ती मला त्या घाणेरड्या व्हिडिओच्या नावाने बोलावते म्हणून. आणि आय डोंट नो. अँड देन अपॅरेंटली हे सगळं झालं, वाजले की मला. अँड देन शी कॉल्ड मी अप आणि त्या म्हणाल्या की मी बघितलं आणि तू इतकं छान केलंस आणि असं सगळं. दिस इज एक्स्ट्रीमली गॉर्जियस लुकिंग अंजली पाटील मॅम. आणि मला असं खूप वाटायचं की वाव, मला हिच्यासारखं व्हायचंय म्हणून. सो असे होते. बाकी माझे ड्रॉइंग टीचर होते, त्यांची मी खूप फेवरेट. नेहमी ड्रॉइंग मध्ये आउटस्टँडिंग मिळालेलं आहे मला. मला एक सांग, आता तुला एक असं सांगितलं ना की एक दिवस तुला आमच्या मधली सुट्टीच्या जादूची कांडिनी तुला परत मिळेल, शाळेतला एक दिवस परत जगायला मिळेल, तेव्हाचा कुठला जगशील तू? कुठलाही नॉर्मल दिवस. कारण आय थिंक त्या सगळ्या दिवसांची आज किंमत कळते आणि आज त्या सगळ्या दिवसांना खूप मिस करते. कारण तेव्हा सतत नेहा बरोबर असायची. सो नेहा नसेल तर कसं वाटेल. किंवा पूर्व माझ्याबरोबर आज नसते सायकल चालवताना आणि मला ओरडत नाही ती की इतकी थंडी आहे अमृता आणि तरी सुद्धा तू स्वेटर घालत नाहीस ग. सो त्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी आज खूप मिस करते. सगळ्यांनाच ऐकून धक्का बसला असेल की शाळेत खूप शांत, कधी शाळेमध्ये कुठे गॅदरिंगमध्ये नाच केला नाही, दंगा केला नाही, अशी व्यक्ती पुढे जाऊन एकदम खणखणीत परफॉर्मन्स देऊ शकते. म्हणजे शाळेत जे आत्ता शांत आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका, तुम्ही पुढे जाऊन एकदम सॉलिड परफॉर्मर होऊ पण शकता. ह्याचं उदाहरण आहे अमृता. त्यामुळे आज अंदाज भविष्य असं आपण बघतोय सतत वेधशाळेमध्ये, तर वेधशाळेचा अंदाज बाकी सगळ्या बाबतीत खूप अचूक येतो, पण माणसाच्या बाबतीतला अंदाज चुकू शकतो. तो एकदम काहीतरी सॉलिड करून घेऊ शकतो. दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी.
आता हल्लीच्या ज्या लग्न झालेल्या मुली असतात त्या म्हाताऱ्या माणसांना डायरेक्टली वृद्धाश्रमातच टाकतात. जे म्हातारे लोक असतात ना, त्यांचे जे मुलगे असतात ना, ते लग्न होऊन येतात ना, तर त्यांची बायको आणि तो मुलगा आहे ना, दोन्ही आहे ना, त्या म्हाताऱ्याला आहे ना वृद्धाश्रममध्ये टाकतात. आणि हे मला चांगलं नाही वाटतं, मला रडू येतं. मधली सुट्टी, मधली सुट्टी. मला इतकं छान वाटतं की या छान वातावरणात तुमच्याशी मी गप्पा मारायला बसलोय. पण मी नुसत्या गप्पा मारणार नाही, तुम्हाला एक गोष्ट पण सांगणार आहे. पण त्याच्याआधी मला सांगा, आता शाळा आपली जवळ आली, हो की नाही? शाळा सुरू होणार आहे लवकरच. मग तुम्ही गेल्या वर्षी जे तुमचे शूज होते किंवा गेल्या वर्षीची बुक्स होती, त्याचं काय करणार? अनाथ आश्रममध्ये देणार. मी माझ्या छोट्या भावाला देतो. मी ज्या वह्या असतात ना त्यांचे कोरी पेजेस फाडून न्यू बुक्स तयार करते आणि जुनी पुस्तकं माझ्या ज्या गरीब मुलं असतात त्यांना देते. आणि जर आपली खराब झालेली खेळणी असतात त्याच्यासाठी आपण नवीन आणतो, आणि मग जुन्या खेळण्यांचं काय करतो? लहान लहान मुलांना देतो. तू खरंच देतोस का मला सांगतोस देतो म्हणून? का आपण टाकून देतो? नाही, अनाथ आश्रमात देतो. मला ऐकून खूप छान वाटलं की तुम्ही तुमची जुनी खेळणी अनाथ आश्रमात देता, छोट्या भावंडांना देता. जुन्या गोष्टी झाल्या की त्याची व्हॅल्यू कमी होते का? तुम्हाला एक छान गोष्ट सांगतो, बघा तुम्हाला कशी वाटते. एक माणूस असतो, एका छोट्या गावात राहत असतो. तो रोज नदीवरून पाणी घेऊन येत असतो. तर काय असतं, ते हंडे 2 घेऊन एका कावड वर ते 2 ठेवून तो रोज पाणी घेऊन येत असतो घरच्यासाठी. त्याच्यातला एक जो हंडा असतो ना तो एकदम जुना असतो आणि एक हंडा मात्र नवा कोरा असतो. त्यामुळे होत काय असतं की तो दोन्ही हंडे नदीकाठी नेतो, नदीतनं दोन्हीच्यात पाणी भरतो, त्या कावडीवर लावतो आणि परत आणतो. घरी येईपर्यंत त्या नवीन हंड्यामध्ये पाणी पूर्ण भरलेलं आणि जुन्या हंड्यामध्ये मात्र एवढंच. असं रोज होतं, खूप दिवस होतात की तो जुना हंडा बघत असतो की हा जो नवीन हंडा आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण पाणी असतं, आपल्यामध्ये मात्र एवढंच पाणी असतं. त्याला एक दिवस इतकं वाईट वाटतं, तो म्हणतो आता मी बोलणारच आहे आपल्या मालकाशी की तू मला आता वापरू नकोस, माझा काही उपयोग होत नाही तुला. तो जुना हंडा एक दिवस घरी आणल्यानंतर पाणी होतल्यानंतर बोलायला लागतो. तो त्या मालकाला म्हणतो की तुम्ही मला फोडून टाका किंवा तुम्ही मला ठेवून द्या, माझा काही उपयोग नाही तुम्हाला. तो नवीन हंडा आहे तो तुम्हाला 100% पाणी देतो, पूर्ण भरून देतो. तुम्ही मला रोज घेऊन जाता तरी तुम्हाला एवढंच पाणी देतो, तर कशाला मला तुम्ही वापरता, माझा काही उपयोग नाही. तो माणूस म्हणतो थांब, मी तुला सांगतो की तुझा काय उपयोग आहे, तू माझ्याबरोबर चल. म्हणून तो ज्या रस्त्यावरनं जात असतो त्या रस्त्यावरून तो ती कावड घेऊन पुन्हा एकदा जातो आणि म्हणतो बघ आता रस्त्याच्या एका बाजूला काय आणि दुसऱ्या बाजूला काय. ज्या बाजूला नवीन हंडा असतो ना त्या बाजूला रस्ता एकदम कोरा मोकळा असतो आणि ज्या बाजूने तो जुना हंडा देत असतो कावडीतून त्या बाजूला सगळी फुलझाडं असतात, छान छान फुलं आलेली, छान झाडं वाढलेली. जुना हंडा म्हणतो याचा काय संबंध आहे? तो म्हणतो संबंध आहे, कारण मला माहिती आहे की तू जुना झालायस, त्यामुळे तुझ्यातनं पाणी खाली झिरपतं. म्हणून मी काय करायचो, पाणी भरून येताना एका साईडला बिया टाकत यायचो, त्यामुळे तुझं पाणी त्याच्यावर पडायचं आणि तिथे झाडं आली आणि या नवीन बाजूचं मला पाणी मिळायचं, पण तुझ्याकडनं मला झाडं मिळाली, त्या झाडांमधनं आपल्याला सावली मिळेल, त्याची फळं मिळतील, फुलं दिसतात, त्यामुळे रस्ता सुंदर झाला, नवीन झाडं मिळाली, झाडांचे सगळे उपयोग होतील ते सगळे तुझ्यामुळे झाले. त्या जुन्या हंड्याला इतकं छान वाटतं की अरे यार मी जुना झालो, मी म्हातारा झालो तरी माझा एवढा उपयोग आहे. तर या गोष्टीतून काय तुम्हाला तुमच्या आपल्या आयुष्याशी निगडीत काय काय गोष्टी कळल्या मला कोण सांगेल? एक जण सांगा. आपण कुठली पण जुनी वस्तूला म्हणजे कमी लेखतो, तिला कमी न लेखायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उपयोग असतो. व्हेरी गुड. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उपयोग असतोच. मला खूप पटलं. कुठली गोष्ट लास्ट पर्यंत कामालाच येते, लास्ट पर्यंत कामाला येते. सगळेजण बोलतात की ओल्ड इज गोल्ड. सगळेजण म्हणतात ओल्ड इज गोल्ड. इवन आय फील दॅट ओल्ड इज गोल्ड. जुन्या वस्तूंचा पण काहीतरी उपयोग होतो. जुन्या वस्तूंचा किती उपयोग होतो माहितीये? आपण जुन्या वस्तू आता आपल्याला शोधायला लागतात, आपले जुने किल्ले वगैरे, त्याच्यामध्ये काय काय वस्तू असतात, जुन्या जुन्या वास्तू असतात. आता ही वेधशाळेचीच बिल्डिंग आहे, किती सुंदर बिल्डिंग आहे, किती जुनी बिल्डिंग आहे. अशा बिल्डिंग आता बघायला मिळतात का कुठे दुसरीकडे? नाही. हो की नाही? किती सुंदर बिल्डिंग आहे की नाही? आता मला एक सांगा, तुम्ही सगळ्या बाजूने विचार करा. आपण किल्ल्यांचा विचार केला, आपण बिल्डिंग्सचा विचार केला, आपण कपड्यांचा विचार केला, आपण खेळण्यांचा विचार केला. अजून कुठल्या गोष्टी अशा असतात की ज्या जुन्या झाल्या म्हणून त्यांचं आता काही काम नाही असं आपल्यातली काही लोक समजतात? कशाविषयी समजतात मला कोण सांगेल? मला वेगळं उत्तर पाहिजे.
पण जुनी झाडं पण कापून जुनी झाडं पण कापतो. दॅट्स व्हेरी बॅड. अजून याच्या पुढे जाऊन कोण विचार करेल हिला ते माहिती. म्हणजे म्हाताऱ्या वगैरे जुन्या झालेल्या प्राण्यांना मारून टाकतो. जुन्या झालेल्या म्हाताऱ्या झालेल्या प्राण्यांना पण मारून टाकतात. दॅट इज व्हेरी बॅड. तर मी तुम्हाला अजून एक वेगळा अँगल देतो याचा. तुम्ही खूप छोटे आहात. तुम्ही कधी वृद्धाश्रम हा शब्द ऐकलाय? सांग ईशा. वृद्धाश्रम म्हणजे जिथे म्हाताऱ्या माणसांना किंवा घरी कोणी नसतं म्हणून त्यांना तिथे ठेवतात, किंवा आता हल्लीच्या ज्या लग्न झालेल्या मुली असतात त्या म्हाताऱ्या माणसांना डायरेक्टली वृद्धाश्रमातच टाकतात. जे म्हातारे लोक असतात ना, त्यांचे जे मुलगे असतात ना, ते लग्न होऊन येतात ना, तर त्यांची बायको आणि तो मुलगा आहे ना, दोन्ही आहे ना, त्या म्हाताऱ्याला आहे ना वृद्धाश्रममध्ये टाकतात. आणि हे मला चांगलं नाही वाटतं. मला रडू येतं असं हे केलं तर. खूप छोटी छोटी मुलं आहेत आणि किती काय काय त्यांना माहिती आहे बघा, आणि किती सिरियसली बोलतात त्या विषयावर. मोठ्यांना हे कधी कळणार आहे? आय डोंट नो. अजून कोणाला बोलायचं आहे विषयावर? सर, वृद्धाश्रममध्ये जी लोक राहतात आणि जे माणसं असतात जे वृद्धाश्रममध्ये टाकतात त्यांना, आणि ते माणसं त्यांचा विचार पण करत नाही. म्हणजे हा एक मोठा अन्याय. मी काय म्हणतो, याच्यावर नुसतं असं बोलून चालणार नाही. तुम्ही काय करणार? मी तुम्हाला ही गोष्ट याच्यासाठी सांगितली की आपल्याकडे आपण काय करतो की आपले आजी आजोबा ज्यांना आता चालता नीट येत नाही, ज्यांना आता चष्मा मोठा आहे, त्यांना नीट दिसत नाही, मग आपल्याला काय वाटतं की त्यांचा आता काय उपयोग आहे? आता ते आता नोकरी करत नाही, ते आता पैसे मिळवत नाही, ते आता घरची कामं करत नाहीत, मग काय उपयोग आहे? पण नुसतं एवढाच उपयोग असतो का एखाद्या माणसाचा? नाही. आपल्याला कुठलाही प्रश्न पडला, आपल्याला जर सल्ला घ्यायचा असला, ॲडवाईस घ्यायचा असेल तर आपण कोणाचा घेतो? घरातल्या मोठ्या माणसाचाच घेतो. हे तर काहीच नाही. आपल्याला समजा उद्या आपण एक्झामला चाललोय किंवा आता मी गाण्याच्या कार्यक्रमाला जातो, तर आपल्याला जाताना नमस्कार करायला तर माणूस पाहिजे की नाही? नाही तर तुम्हाला कोण देणार ब्लेसिंग्स? तुम्हाला कोण देणार आशीर्वाद? तर तुम्ही नुसतं भेट वस्तू नाही द्यायला पाहिजे. तुम्ही असं प्रॉमिस करायला पाहिजे की तुम्ही उद्या मोठे झाल्यानंतर तुमच्या आसपास तुमच्या घरातला कुठलाही म्हातारी व्यक्ती वृद्धाश्रमात नाही गेली पाहिजे आणि तुम्ही त्यांच्यावर ओरडला पण नाही पाहिजेत. बरोबर आहे ना? तुम्ही नाही, टीव्हीवर बघणारे सगळे छोट्यांना सांगतोय की उद्या मोठं झाल्यावर जर आई बाबांना त्रास दिलात तर मी, कळलंय? तर या गोष्टीमधनं हे शिकायचं की माणूस जरी म्हातारा झाला, जुना झाला, एखादी गोष्ट जुनी झाली म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी होत नाही. त्याचा रोल बदलतो कधी कधी. जे आधी बाबा असतात ते नंतर आजोबा म्हणून असतात घरात. जी आई असते, जी घरातलं सगळं करत असते, ती नंतर आजी होते. पण तरी तिचा नेहमी काहीतरी घराला उपयोग नाही, खूप महत्त्व असतं. नुसतं उपयोग नाही, त्याचे महत्त्व पण असतं. बरोबर आहे? जसा तो जुना हंडा असतो त्याच्यामुळे ती झाडं येतात आणि त्या झाडांची सावली मिळते, तशी आपल्या घरातले आजी आजोबा जे असतात त्यांची आपल्याला सावली मिळते. म्हणून यू शुड नेव्हर फॉरगेट युअर ग्रँड पेरेंट्स. तुमच्या आजी आजोबांना कधी विसरता कामा नये. कळलं? सो प्रॉमिस? पक्का? मला आज खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. ह्युमिडिटी कशी मोजतात, वाऱ्याची दिशा कशी बघतात, मला काहीही माहिती नव्हतं. आज या मुलांच्या निमित्ताने मीही खूप शिकलो नेहमीप्रमाणेच. पण माझे स्वतःचे अंदाज मात्र खूपदा चुकतात. माणसांबद्दलचे तर बहुतेक वेळा चुकतातच. एखादा खूप रागीट चेहऱ्याचा माणूस इतका प्रेमळ आवाजात बोलायला लागतो आणि एखादा एकदम गोड दिसणारा माणूस अंगावर खेकसतो आणि वाटतं की बापरे, आपला अंदाज पूर्ण चुकला. तुमचाही अंदाज नक्की कधीतरी चुकला असेल, कारण अंदाज चुकणं यालाच आयुष्य म्हणतात कदाचित. तुमचा अंदाज कधी चुकला हे आम्हाला सांगा. माझा अंदाज चुकला हा विषय आहे या आठवड्याच्या होमवर्कचा. मला खात्री आहे छोट्या मुलांपेक्षा मोठी माणसं होमवर्क जास्त छान करतील, पण छोट्यांनी लिहायला हरकत नाही. आम्ही वाट बघतोय तुमच्या होमवर्कची. पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. वेधशाळेमध्ये आल्यानंतर या जादूची कांडीचे संदर्भ माझ्यासाठी थोडे बदलून गेलेत. काही ठिकाणी खूप पाऊस पडतो, काही ठिकाणी पाऊस पडतच नाही. काही ठिकाणी टेम्परेचर इतकं जास्त असतं की स्किन पण जळून जाते आणि काही ठिकाणी इतकी थंडी असते की कधी सूर्यप्रकाश दिसतच नाही. खरंच ही जादूची कांडी वापरून सगळ्यांना सगळं थोडं थोडं देता येईल का असं मनात येऊन गेलं. आज वेधशाळेमध्ये ही सगळी मुलं आली आहेत. बघूया ती काय मागतात. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी परीचे पंख घेऊन आकाशात उडेन. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी सगळ्या जगात झाडं लावेन. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी मोठेपणी सायंटिस्ट होऊन असं औषध बनवेल की ज्याने
कॅन्सरचा आजार बरा होईल. जर मला जादूची कांडी मिळाली तर जे गावांमध्ये शेती असेल आणि तिथं दुष्काळ असेल तर मी तिथं पाऊस पडेल. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी मोठी होऊन आई वडिलांना जगातील सगळी सुख देईन. मला जर का जादूची कांडी मिळाली तर मी मोठी होऊन एक असं यंत्र तयार करीन की ज्याच्याने शेतकऱ्यांना कळेल की कधी पाऊस पडेल. मधली सुट्टी